इथे काय देखना फटका खेळलाय. सुंदर प्रकारे स्ट्रोक खेळला गेला. एक्झिक्युशन देखील प्रॉपर पद्धतीचं पाहायला भेटतंय. 4 धावा या चेंडूवरती प्राप्त करतायत. 4 धावांनी षटक क्रमांक 1चं इथे समाप्त होतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर गरीब नवाज बुरुंडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट अर्थात त्याची ती मोठी विकेट आपल्या संघाने प्राप्त केली होती. एका षटकाच्या समाप्तीनंतर 9. चला इथे दुसरं षटक टाकण्यासाठी रुपेश गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होत आहेत. दुसरं षटक अर्थातच पॉवर प्लेचं षटक असेल. या षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील. मोठे फटके खेळण्याची जबाबदारी असेल अन्सार आणि मकसूद या दोघांवरती. यावेळी लाऊड अपील केली जाते, मात्र पंच लेग बायच्या धाव घोषित करतायत. लेग बायच्या रूपामध्ये गरीब नवाज बुरुंडी संघाच्या खात्यामध्ये आणखीन एक धाव जोडली जाईल. अन्सार प्रयत्न तर करतोय मोठे फटके खेळण्याचा, मात्र जे एक्झिक्युशन ज्या प्रकारच्या फिनिशची गरज आहे त्या प्रकारचा कनेक्शन आपल्याला पाहायला भेटत नाही. अन्साराचा जर फलंदाजीचा विचार केला मकसूद याने काय फटका खेळला होता मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती. अतिशय सुंदर प्रकारे शॉटला एक्झिक्यूट केलं होतं. 4 धावा त्या चेंडूवरती प्राप्त केल्या आहेत. हे षटक देखील पॉवर प्लेचं षटक असेल. इथे देखील लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. तिकडे अनिकेत असेल डीपमध्ये, चेंडूला कलेक्ट करून थ्रो करेल तोपर्यंत एक धाव धावून काढली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहायला भेटते. इथे कुठेतरी मला वाटतं बॅट चेंज केली जाते. बॅट तर चेंज करतायत, मात्र इथे रिझल्ट चेंज होईल का हे तर येणारा कालच सांगून जाईल. मोठे फटके खेळण्याचा सातत्याने इथे मानस आपल्याला पाहायला भेटतोय अन्सार याचा, मात्र फिनिश आणि कनेक्शन त्या प्रकारचं आपल्याला पाहायला भेटलं नाही. कुठेतरी इथे बॅट चेंज केली, रिझल्ट चेंज होईल का येणारा काल सांगून जाईल. जर सामना जिंकायचा असेल गरीब नवाज बुरुंडी संघाला तर नक्कीच चांगले फटकेबाजी करावी लागेल. मोठे मोठे स्ट्रोक्स तुम्हाला खेळावे लागतील, रिस्क तुम्हाला घ्यावं लागेल. यावेळी रिस्क घेतला गेला, डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलंय. तिकडे फिल्डरच्या डोक्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला होता, मात्र चांगल्या प्रकारे तिथे क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. स्वतः चांगल्या प्रकारे चेंडूला जज केलं आणि एक रिले फिल्डिंग आपण तिथे पाहिली होती. या दरम्यान नक्कीच चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती 3 धावा धावून काढल्यात. 60 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि 60 धावांचं जर टार्गेट सेट करायचं असेल तर नक्कीच या दोन फलंदाजांवरती महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल. मकसूद आणि अन्सार या दोन्ही फलंदाजांवरती यावेळी चेंज ऑफ पेस केला आहे. नक्कीच जे गोलंदाज चेंज ऑफ पेस करतात, आपल्या गतीमध्ये परिवर्तन करतायत, तेव्हा तेव्हा नक्कीच फलंदाजांना कुठेतरी बीट करतायत. समोरच्या फलंदाजांना कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे दिला जात नाही. चेंज ऑफ पेसने नक्कीच रिझल्टमध्ये देखील चेंजेस आपल्याला पाहायला भेटत आहेत. या आजच्या संपूर्ण दिवसामध्ये एक हायलाईट असेल ही मकसूद. यावेळी पुन्हा एकदा कट केला चेंडूला. तिकडे पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता. तालिब यांच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव धावून काढली जाते. नक्कीच इथे एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकवलं जात आहे. 60 धावांचा टार्गेट चेस करायचा आहे तुम्हाला, 60 धावांचा डोंगर चढायचा आहे तुम्हाला. त्याच्यासाठी अगदी पाया भक्कम असणे महत्त्वाचं असेल. त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवात चांगली करणे हे अनिवार्य असेल. सुरुवातीची 2 षटकं होती, त्या 2 षटकांमध्ये एकही मोठा फटका आपल्याला पाहायला भेटला नव्हता. इथे मात्र चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज रुपेश चेंडू खाली आणि स्वतःच्या गोलंदाजीवरती स्वतः झेल पकडलाय. कॉट अँड बोल्ड. अन्सार बॅक टू द पॅव्हिलियन.
धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. 15. गरीब नवाज बुरुंडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. 60 धावांचा टार्गेट सेट केला गेला युवा प्रभात या संघाकडून. तर 60 धावांचा टार्गेट चेस करण्यासाठी ज्या प्रकारची सुरुवात अपेक्षित होती त्या प्रकारची सुरुवात आपल्याला पाहायला भेटत नाही आहे. 2 विकेट्स देखील गमावलेत आणि तर स्कोअर कार्डवरती जर आपण पाहिलं तर धावसंख्या 15 या आकड्यावरती. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची षटकं होती. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाही आहे युवा प्रभात संघाच्या गोलंदाजांनी. नक्कीच हे कुठेतरी चांगलं ठरतं युवा प्रभात संघासाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी मला वाटतं इथे चेंज केला जातोय. आयेश गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होता मात्र इथे बॉलिंगमध्ये चेंजेस केले जात आहेत. चला सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. अजून आजच्या दिवसामधील आजचा हा शेवटचा सामना खेळवला जाणार असेल तो म्हणजे सिया स्पोर्ट्स आणि जॉली बॉयज या 2 संघांमध्ये बिग बॅटल रंगेल. इथे गोलंदाजाचा जर विचार केला गोलंदाजीमध्ये चेंजेस पाहतोय. सँडी येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. चला सिया स्पोर्ट्स संघाने आपण टॉस जिंकलात आपण आपला डिसिजन कळवायचा आहे. हा सामना संपल्यानंतर आपल्याला लगेचच आजच्या दिवसातील दुसरा सामना बिग बॅटल सिया स्पोर्ट्स दापोली आणि जॉली बॉयज या 2 संघांमध्ये सामना रंगताना दिसेल. चालू सामन्याचा जर विचार केला गरीब नवाज बुरुंडी संघाला कुठेतरी जकडून ठेवलं आहे. मोठे फटके खेळण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलं गेलं आहे समोरच्या फलंदाजांना. मकसूद आणि फरहान असेल नवीन बॅटर आला आहे अन्सार याची जागा घेण्यासाठी. तो म्हणजेच फरहान ज्याने मागच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट दर्जाची खेळी खेळली होती आपल्या संघासाठी. 70 धावांचा डोंगर सेट केला होता. त्या 70 धावांमध्ये चांगल्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं फरहानने. यावेळी फटका खेळला इथे क्षेत्ररक्षक असेल आयेश चेंडू खाली होता मात्र थोडासा नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. चेंडूला बाउंड्री लाईनच्या दिशेने जाण्यापासून कुठेतरी रोखण्यामध्ये यश प्राप्त केलं आयेश याने. अशा रीतीने एक धावून काढली जाते. एका धावेने स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला भेटते. आता मात्र स्ट्रायकर एंडला आपण पाहू शकाल फरहान द बिग हिटर. ओ हो कुठेतरी चकमा दिलाय पूर्णपणे बीट केलंय समोरच्या फलंदाजांना. नक्कीच एज देखील लागली होती. मला वाटतं संदीप देखील या चेंडूवरती बीट झाले. हा असा चेंडू होता जिथे फलंदाज तर बीट झालाच तर विकेट किपर देखील बीट झाला. चेंज ऑफ पेस मी मगाशीच म्हणालो होतो चेंज ऑफ पेस जेव्हा जेव्हा गोलंदाज करतोय तेव्हा फलंदाजांना कुठेतरी नक्कीच एक प्रॉब्लेम येतोय चेंडूला फेस करण्यासाठी. यावेळी मात्र स्विच हिट करून मारण्याचा चेंडूचा प्रयत्न होता. चेंडू आणि क्षेत्ररक्षक याच्यामध्ये रेस आपण पाहतोय. सुंदर प्रकारे क्षेत्ररक्षण आपण पाहिलं रुपेशाच्या माध्यमातून. टाळ्या वाजवल्या पाहिजेत. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा पूर्णपणे बचाव केल्यात. रुपेश याने पॉईंटवरती क्षेत्ररक्षक तैनात होता. तो अगदी चेंडू आणि क्षेत्ररक्षक रुपेशाच्या मध्ये रेस लागली होती. आझाद मैदानाची सुपर फास्ट आउटफील्ड त्या आउटफील्डवरती नक्कीच चांगल्या प्रकारे चेंडूला रोखलं गेलं आहे. 2 धावा धावून काढण्यापासून काही रोखू शकत नसतील. फरहान याने आपलं खातं उघडलं 2 धावांनी. सिंगल डबल नक्कीच ने स्कोर कार्ड चालू ठेवले जाते. मात्र जर सामना जिंकायचा असेल तर काउंटर अटॅक करावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. यावेळी फटका खेळलाय डाऊन द ग्राउंड. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आयेशाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. फरहान बॅक टू द पवेलियन. मोठी विकेट आपल्या संघासाठी प्राप्त करतोय सँडी. पुन्हा एकदा फरहानला जावं लागेल बॅक टू द पवेलियन. गरीब नवाज बुरुंडी संघाला लागलेला एक मोठा झटका मोठी विकेट. चला नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय कैफ याच्यासाठी नक्कीच प्राइज ऑन झाले. जर कैफने या मॅचमध्ये 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लावले तर अरमान कलंदर बुरोणकर यांच्याकडून 6,000चं प्राइज ऑन झालंय.
कप याच्यासाठी नक्कीच तुम्हाला मोठे मोठे फटके खेळावे लागतील. 6 चेंडूंमध्ये 6 धावा, 6 षटकार मारावे लागतील. तुम्हाला अरमान कलंदर बुरणकर यांच्याकडून 6,000चं कॅच प्राईज दिलं जाईल. इथे गोलंदाज आपल्या संघासाठी जर विचार केला, सँडी एक प्रभावशाली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस केलाय, पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केलंय. कैफ नवीन बॅटर आहे, जिकडे सेट बॅट्समन देखील स्ट्रगल करतायत. आपण पाहिलं मकसूद देखील आपल्याला स्ट्रगल करताना पाहायला भेटतोय त्या खेळपट्टीवरती. स्लोवर चेंडूवरती सातत्याने फलंदाज बीट होतोय. इथे कैफ याला देखील स्ट्रगल पूर्व सुरुवात आपल्याला करावी लागते. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि डॉट बॉलने ओव्हर क्रमांक 3 समाप्त होते. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. गरीब नवाज बुरुंडी संघाला जरा सामना जिंकायचा असेल तर 12 चेंडू आणि 42 धावांची गरज असेल. 12 मध्ये 42 धावांची गरज गरीब नवाज बुरुंडी संघाला. सिया स्पोर्ट्स संघाच्या कॅप्टन्सना विनंती असेल, आपण आपला डिसिजन कळवायचा आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच सिया स्पोर्ट्स आणि जॉली बॉयज या दोन संघांमध्ये बिग बॅटल रंगेल. सिया स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकलाय, आपण आपला डिसिजन कळवायचा आहे लवकरात लवकर. चला, इथे गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाजाचा विचार केला तर आयेश गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय, ज्याने पहिल्या षटकामध्ये प्रभावशाली गोलंदाजी केली होती. आता मात्र षटक क्रमांक 4 ची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाते. ट्रॅकवरती आपण जर पाहू शकाल स्ट्रायकर एंडला मकसूद एक सेट बॅट्समन असेल आणि इथे पूर्णपणे स्टंपच्या समोर आलाय. रेड 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 आणि मकसूद याची बारी होती इथे डेट. आयेश आपल्या संघासाठी आणखीन एक मोठी विकेट प्राप्त करताना आपल्याला पाहायला भेटतो. मकसूद बॅक टू द पॅव्हिलियन. गरीब नवाज बुरुंडी संघाला लागलेला आणखीन एक मोठा झटका. चला, सिया स्पोर्ट्स संघाने आपण डिसिजन कळवायचं आपल्याला लवकरात लवकर. याच्यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जाणार आहे. सिया स्पोर्ट्स आणि जॉली बॉयज या दोन संघांमध्ये बिग बॅटल रंगेल. आजच्या दिवसातील तो शेवटचा सामना देखील असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय साहिल. साहिल नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होते. मकसूद याची जागा घेण्यासाठी इथे कुठेतरी जखडून ठेवले आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती पूर्णपणे बीट केलंय. सातत्याने स्लोवर बॉल आपल्याला पाहायला भेटत आहेत या मॅचमध्ये. युवा प्रभात दापोलीच्या संघाच्या गोलंदाजांकडून फेकले जात आहेत आणि ते चेंज ऑफ पेसचे जे चेंडू होते त्या चेंडूवरती फलंदाज गरीब नवाज बुरुंडी संघाचे पूर्णपणे बीट झालेत. यावेळी देखील साहिलचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अलोंग द कार्पेट फटका ट्रॅव्हल झालाय. चेंडू अनिकेत याच्या हातामध्ये. कैफ याच्यासाठी प्राइज ऑन झालंय, ते म्हणजे 6 चेंडूंमध्ये 6 षटकार जर या खेळाडूने लगावले तर कलंदर बुरणकर सर यांच्याकडून 6,000चं प्राइज ऑन आहे. सिया स्पोर्ट्स संघाला विनंती असेल, आपण आपला डिसिजन कळवायचा आहे. समोरच्या दिशेने जे प्रेक्षक बाईकवरती बसून हा सामना पाहतात त्यांना विनंती असेल, आपण कृपया आपली बाईक या मैदानापासून दूर न्यायची आहे. पार्किंग झोनमध्ये बाईकला आपण पार्क करून हा सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. समोरच्या दिशेने जे प्रेक्षक हा सामना बघतात त्यांना विनंती. या दरम्यान एक षटकार आपण पाहिला साहिल याच्या बॅटमधून. सुंदर प्रकारे फटका खेळला गेला होता. चेंडूला सरळ पाठवलं डाऊन द ग्राउंड 6 धावांसाठी.
गरीब नवाज बुरुंडी संघाला जिंकण्यासाठी आता मात्र 8 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल. 8 मध्ये 34 धावा बनवायच्या आहेत. अशाच काहीशा फटक्यांची गरज असेल गरीब नवाज बुरुंडी संघाला. एक षटकार तर आलाय, अजूनही किती येतील हे देखणं गरजेचं असेल. यावेळी पुन्हा एकदा फटका खेळलाय अनिकेत असेल चेंडू खाली. इथे कॅच ड्रॉप आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच एक कॅच आउट होऊ शकला असता साहिल, मात्र इथे थोडीशी मिसफीड आपण पाहतोय अनिकेताच्या माध्यमातून. एक धाव धावून काढली जाते. 7 मध्ये 33 धावांची गरज. गरीब नवाज बुरुंडी संघाला 7 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल. यावेळी कैफने देखील फटका खेळलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय पुन्हा एकदा अनिकेताच्या हातामध्ये. इथे दोन्ही बॅटर एका एंडवर येत आहेत. इथे रनआउटचा चान्स होऊ शकतो का? रेस इथे साहिल याला आपली विकेट गमावी लागते. दोन्ही बॅटर्स अगदी एका एंडवरती आले होते, परिणामी इथे साहिल याला विकेट गमावी लागते रनआउटच्या रूपामध्ये. गरीब नवाज बुरुंडी संघाला लागलेला आणखीन एक मोठा झटका. ओव्हर ओव्हर. चला इथे नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय अरमान बुरोणकर. याच्यासाठी देखील प्राइज ऑन झाले. अरमान बुरोणकरच्या प्रत्येक षटकारासाठी जय चिपळूणकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. तसेच गुड्डू ऐनारकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल प्रत्येक षटकारासाठी. अरमान बुरोणकर याच्या चला इथे षटक क्रमांक 5 ला सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती राजूजी पवार गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. अरमान नक्कीच प्रत्येक षटकारासाठी 500चं कॅश प्राइज ऑन झालंय. मोठी फटकेबाजी करावी लागेल. जरा सामना जिंकायचा असेल तर सातत्याने तुम्हाला आता षटकारच लागावे लागतील. राजूजी पवार एक अनुभवी खेळाडू आपल्या नक्कीच अनुभवाचा वापर करताना या सामन्यामध्ये पाहायला भेटतील. इथे कुठेतरी आपला लोहा मंडवला आहे युवा प्रभात दापोली संघाने. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, चांगल्या प्रकारची फलंदाजी, चांगल्या प्रकारची गोलंदाजी, नक्कीच हे सूत्र असतं क्रिकेटमध्ये विजयाचं आणि त्या सूत्राचा इथे पुरेपूर वापर केला जातोय. आणि इथे नक्कीच पहिला चेंडू होता, नो बॉल चेंडू होता. नो चेंडूला घोषित करतायत पंच. एक धावून देखील काढली जाते. अशा रीतीने 1+1 अशा एकूण 2 धावा भेटतील. तसेच या पुढील चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटचा चेंडू फेस करण्यासाठी नक्कीच कैफ तसेच दोन्ही फलंदाजांनी जर चेंडू धावून जर 2 धावा काढल्या तरी देखील जय चिपळूणकर यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज असेल. फक्त ते अरमानसाठी असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. यावेळी फ्री हिटचा चेंडू होता, मात्र फ्री हिटच्या चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला गेला नव्हता. एका धावेने समाधान मानावं लागेल. यावेळी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलं गेलंय.
डीपमध्ये तिकडे क्षेत्ररक्षक असेल अक्षय नलावडे यांच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धावेने समाधान मानावं लागेल. आणि इथे कुठेतरी आपला विजय सुनिश्चित करतोय युवा प्रभात हा संघ. नक्कीच गरीब नवाज बुरुंडी संघाला पूर्णपणे बॅकफूटवर टाकलं गेलं होतं पहिल्या षटकापासून आणि पूर्णपणे दबाव मेंटेन केला गेला. सर्व गोलंदाजांनी अगदी किफायतशीर गोलंदाजी केली. लगातार अंतरावरती विकेट्स देखील प्राप्त केल्या गरीब नवाज बुरुंडी संघाच्या. यावेळी कैफचा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील केली जाते, पंचांकडे मागणी केली जाते, मात्र लेग बायच्या रूपाने आणखीन एक धाव भेटून जाईल गरीब नवाज बुरुंडी या संघाला. यानंतर लगेचच सामना खेळवला जाईल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना बिग बॅटल सिया स्पोर्ट्स आणि जॉली बॉयज या दोन संघांच्या मध्ये. यावेळी चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण आपण पाहतो. चांगल्या प्रकारे चेंडूला रोखलं गेलंय संदीपजी यांच्या माध्यमातून. या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये चांगल्या प्रकारे झेल देखील त्यांनी पकडला होता. अरफातीची विकेट होती. हो, यावेळी पूर्णपणे शफल येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. राजू पवारजी आपल्या संघासाठी नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटतात करताना. अरमान आणि कैफ यांच्यासाठी प्राइजेस मात्र ऑन झाले होते, मात्र प्रदर्शन आपल्याला त्या दर्जाचं पाहायला भेटलं नव्हतं. आणि अशा रीतीने युवा प्रभात हा सामना जिंकतोय. तसेच गरीब नवाज बुरुंडी संघाला या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागतोय. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला यानंतर लगेचच सामना सुरू होईल सिया स्पोर्ट्स आणि जॉली बॉयज या दोन संघांमध्ये. यापुढे तुम्ही ऐकाल द व्हॉइस ऑफ दापोली मिस्टर सनी सर यांचा शुभ आवाज. उसेफ चला तुमच्यासाठी कॅश प्राइज आलं होतं ते आपण कलेक्ट करा. आजच्या दिवसातील एक आपण शेवटची मॅच खेळणार आहोत. एका बाजूला असेल सिया स्पोर्ट्स आणि जॉली बॉयज. जॉली बॉयजनं टॉस जिंकला, सो तिथे त्यांचं डिसिजन फिल्डिंगचं असणार आहे आणि प्रतिस्पर्धी टीमला मात्र बॅटिंग करावी लागेल सिया स्पोर्ट्स. आणि त्याचबरोबर या ठिकाणी क्रिकेट प्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आपण घेऊन आलोय. 9 फायटर्स जालगाव यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा ऑर्गनाइज केलेली आहे. भव्य ओव्हर आर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा येणाऱ्या 9 मे पासून तर 11 मे 2025 या स्पर्धेचा कालावधी आहे. या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 15,555, द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक 11,111 रुपये. त्यानंतरला या ठिकाणी या उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, सामनावीर, मालिकावीर असे अवॉर्ड देखील आहेत. आणि प्रथम येणाऱ्या 12 संघांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल. सामने हे साखळी पद्धतीने खेळवण्यात येतील. प्रवेश फी 2,500 रुपये आहे. इच्छुक संघांनी आपली संघाची जी नोंदणी प्रवेश फी असेल